राज्यात होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व पक्षांच्या वतीनं आपला वर्चस्व स्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मात्र अशात कराड पालिकेतून सगळ्यांना धक्का देणारी घटना घडली आहे। ती अशी की तब्बल 43 वर्ष नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या दिवंगत पी.डी. पाटील यांच्या घराण्यातील कुणीही या पदासाठी यंदा अर्ज भरलेला नाहीये। त्यामुळे पाटील घराण्याची तब्बल 73 वर्षांची ही परंपरा खंडित झाली असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आता होऊ लागली आहे। चला तर व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सविस्तररित्या बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय। कारण सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेच्या इतिहासात ज्येष्ठ नेते दिवंगत पी.डी. पाटील यांचं मोठं योगदान राहिलंय। विशेष म्हणजे त्यांनी तब्बल 43 वर्ष कराड शहराचं नगराध्यक्ष पद भूषवलं आणि शहराच्या खऱ्या अर्थाने त्यांनी विकास केला। शिवाय त्यांच्या काळात कराड शहराचा कायापालट झाला असंही लोक कौतुकाने म्हणतात। इतकंच नाही तर पी.डी. पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील, सौरभ पाटील यांनी सुद्धा नगरपालिकेत आणि शहराच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावली आहे आणि अनेक दशकांपासून नगरपालिकेत पाटील घराण्यातील किमान एक सदस्य असणं ही जणू काही परंपराच बनली होती। मात्र यंदा तब्बल 73 वर्षांनंतर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत पाटील घराण्यातील कोणत्याही सदस्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाहीये आणि हाच निर्णय शहरात मोठ्या चर्चेचा विषय सध्या ठरतोय। नव्या होतकरू तरुणांना आणि कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पाटील कुटुंबानं यावेळेस मागे राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। यावेळी निवडणूक जवळपास 8 ते 9 वर्षांनी होत असल्यामुळे यातील 4 वर्ष शहर प्रशासक राजवटीखाली गेले। त्यामुळे उमेदवारांची संख्या मोठी असून 330 अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झालेत, ज्यात सर्वाधिक तरुणांचा सहभाग हा लक्षणीय दिसतोय आणि कराडच्या राजकारणात विशेषतः नगराध्यक्ष पदावर दशकानुदशके ठसा उमटवणाऱ्या पाटील घराण्याने यंदा निवडणुकीपासून दूर राहणं हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शहरातील राजकीय समीकरणं नव्याने लिहिली जात असल्याच्या चर्चांना सुद्धा वेग आलाय। चला तर आता जरा पाटील घराण्याबद्दल आणि त्यांच्या कराड मधल्या वर्चस्वाबद्दल जाणून घेऊया। कराड शहराचा पाया रचणारे ज्येष्ठ नेते दिवंगत पी.डी. पाटील हे कराड नगरपालिकेच्या इतिहासातील तेजस्वी नाव मानलं जातं। 1 जुलै 1918 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथून कायद्याचं शिक्षण पूर्ण करून 1943 साली कराडमध्ये वकिली व्यवसायाला सुद्धा सुरुवात केली। पुढे 1952 मध्ये राजकारणात पाऊल टाकत नगरसेवक म्हणून पहिल्यांदा त्यांची निवड झाली आणि त्यानंतर 20 डिसेंबर 1953 रोजी नगराध्यक्ष म्हणून निवड झालेले पी.डी. पाटील या पदावर सलग 2 वर्ष विराजमान झाले। 30 जानेवारी 1956 ला ते पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते सलग 25 वर्ष म्हणजे 5 फेब्रुवारी 1981 पर्यंत नगराध्यक्ष पदावर विराजमान होते। त्यानंतर 1974 ते 1979 या 5 वर्षांसाठी नगरसेवकाऐवजी नगराध्यक्षाची थेट मतदारातून निवडणुकीचा प्रयोग तत्कालीन सरकारने केला होता आणि त्यावेळी 18 सप्टेंबर 1974 रोजी सर्व मतदारांनी पी.डी. पाटील यांनाच नगराध्यक्षपदी निवडून दिलं होतं। दरम्यान महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका बरखास्त करून तत्कालीन सरकारनं 5 फेब्रुवारी 1981 रोजी प्रशासकीय राजवट आणली होती। त्यानंतर 1985 मध्ये पुन्हा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि 14 मे 1985 रोजी पी.डी. पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा नगराध्यक्ष पद चालून आलं। पुढे 20 डिसेंबर 1953 ते 16 डिसेंबर 1996 अखेर त्यांनी 43 वर्ष हे नगराध्यक्ष पद भूषवलं आणि त्यांच्या याच कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आली आहे। पी.डी. पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची कामं केली, जसे की ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचं स्मृती सदन उभारलं, देशातील पहिली तालुका स्तरावरील भुयारी गटार योजना, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची समाधी, त्यालगतची स्वामींची बाग, शहरातील महापुरुषांचे पुतळे, छत्रपती शिवाजी स्टेडियम, शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमी, उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर, भाजी मार्केट, वाचनालय, शॉपिंग सेंटर, पालिकेची इमारत यासह सह्याद्री साखर कारखाना उभारून कृषी क्षेत्रास आर्थिक पाठबळ देऊन त्यांनी शेतकऱ्यांचं जीवनमान सुद्धा उंचावलं आणि अशी अनेक बरीच महत्त्वाची कामं सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केली आणि त्यांची हीच परंपरा नवीन युवा पिढी सुद्धा पुढे चालवत आहेत। शिवाय त्यांनी लावलेलं हे छोटंसं रोपटं आता एका भव्य वटवृक्षात रूपांतरित झालंय। कराड नगरपालिकेवर प्रदीर्घ काळ नगराध्यक्ष पदावर कार्यरत राहिल्याने कराडचा सर्वांगीण विकास साधण्यात ते यशस्वी झाले।
नगरपालिकेचा कारभार करताना त्यांनी एक नवा विचार आणि नवी संकल्पना सुद्धा मांडली होती। नवीन आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रात रुजवली ती अशी की स्थानिक संस्थेत राजकारण, जात, धर्म, पक्ष, पद, गटबाजी, झुंडशाही, दडपशाही इत्यादी न जुमानता नागरी प्रश्नांसाठी नगरपालिका हा नवा विचार, नवा मंत्र व सिद्धांत त्यांनी सर्वप्रथम मांडला व तो प्रत्यक्षात आणून त्यांनी यशस्वी केला होता। त्यामुळे कराड आणि पी.डी. पाटील हे एकरूप झालेलं समीकरण म्हटलं जात असे। आता एकदा पी.डी. पाटील यांच्या पुढच्या पिढीच्या आणि त्यांच्या कामगिरीवरही नजर टाकूया। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे पी.डी. पाटील यांचे थोरले पुत्र, शांत आणि समन्वय साधणाऱ्या स्वभावामुळे ते सहकार क्षेत्रात वेगळं स्थान आपलं निर्माण करू शकले। याच कार्यक्षमतेच्या जोरावर ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून विराजमान झाले। सहकारी संस्था, शेतकरी, दूध संघ, साखर कारखाने यांच्यासाठी त्यांनी मोठं काम सुद्धा केलंय। नगरपालिकेतील अनेक निर्णयांमध्ये आणि शहराच्या विकास कामांमध्ये त्यांचं मार्गदर्शन सुद्धा कायम महत्त्वाचं ठरलंय। पुढे सुभाष पाटील यांनीही कराड नगरपालिकेच्या कामात सातत्याने सहभाग ठेवला। प्रामाणिक कार्यपद्धती, लोकसंपर्कातील जवळीक आणि शहराच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका यासाठी ते ओळखले गेले। नगरपालिकेतील पाटील घराण्याची ओळख आणि प्रभाव दृढ करण्यामध्ये त्यांच्या कामाचा सुद्धा मोठा वाटा राहिलाय। पुढे सौरभ पाटील यांनी तरुण नेतृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आणि शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, क्रीडा सुविधा तसेच तरुणांसाठी विविध उपक्रम या क्षेत्रांमध्ये त्यांनी सक्रियता दाखवली। आधुनिक दृष्टिकोनाने नवे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न यामुळे शहरातील तरुणांमध्ये ते चांगलेच ओळखले जातात। त्यामुळे पाटील घराण्याने अनेक दशकांपर्यंत नगरपालिकेत आपल्या कुटुंबातील किमान एक प्रतिनिधी ठेवत कराडच्या राजकारणात सातत्य टिकवलं आणि सक्रिय राहिले। सोबत कराडचा विकास, जनतेचा विश्वास संपादन करून सर्वांसोबत सलोखा या तत्वांवर या तिघांनीही पी.डी. पाटील यांनी सुरू केलेला वारसा पुढे नेला आणि आज पाटील घराण्याने यंदाच्या निवडणुकीतून दूर राहण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच ऐतिहासिक टप्पा आहे। कराडच्या राजकारणात जवळपास 7 दशकं परंपरेप्रमाणे राहिलेलं त्यांचं वर्चस्व आता प्रथमच खंडित झालंय। त्यामुळे शहरातील पुढील राजकीय दिशा आता कोण ठरवणार, कोणत्या नव्या नेतृत्वावर कराडचा विश्वास बसेल आणि नगरपालिकेचं भवितव्य कोणत्या हातामध्ये जाईल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सगळ्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।